दिवाळी फराळामध्ये आज आपण तांदूळ, उडीद डाळ, मूग डाळ, फुटाण्याची डाळ आणि मस्तपैकी लोणी घालून खमंग खुमासदार चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत। यामध्ये मी एक छानपैकी मसाला कसा बनवायचा आहे ते पण सांगितलेलं आहे। अहो जेव्हा हे चकलीची जेव्हा उकड घेतो ना त्याचा घमघमाट एवढा छान घरभर पसरतो ना की दिवाळी आल्याचा फीलच होतो आणि घर स्वच्छ झालेले असतात त्यामुळे वातावरण पण एकदम प्रसन्न असतं। तर चला ही माझ्या छोट्या छोट्या टिप्स चकली कशी बनवायची ते आपण पाहूया। लोण्यापासून चकली बनवण्यासाठी म्हणजेच बटर चकली बनवण्यासाठी येथे मी जे नेहमी भाजीची वाटी दाखवत आहे त्या वाटीने 2 कप तांदूळ पिठी घेतलेली आहे, 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता ह्या दोन्ही डाळी मी अगोदर चाळणीने चाळून घेतल्या आणि नॅपकिननी कॉटनच्या चांगल्या स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत। त्यासाठी मी 1 वाटी चाळून आपले कांदा पोहे असतात ते कांदा पोहे घेतलेले आहेत। गरजेनुसार आपल्याला लोणी लागणार आहे। चकली खमंग बनवण्यासाठी येथे मी अर्धा चमचा ओवा, थोडा दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा घेतलेल्या आहेत, 10-15 मिऱ्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा बडीशेप घेतली, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा धने घेतलेले आहेत आणि 1.5 ते 2 चमचा भाजलेले तीळ घेतलेले आहेत। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि नंतर मिर्च मसाला लागणार आहे। मंद ते मीडियम गॅसवर आपल्याला डाळ भाजून घ्यायची। डाळ फार लाल बनवायची नाही। उडदाची डाळ मी 2 मिनिट अगोदर भाजून घेतलेली आहे आणि त्यामध्ये ही मुगाची डाळ घेणार आहे कारण उडदाची डाळ भाजायला वेळ लागतो आणि मुगाची डाळ थोडी हलकी असते तिला कमी वेळ लागतो। आता महत्त्वाची टिप म्हणजे ही डाळ मी 5 मिनिट मंद गॅसवर भाजून घेतलेली आहे। डाळ भाजल्याचा मस्त सुगंध येतो आहे। मोठा गॅस करून डाळ आपल्याला लाल किंवा जळकट बनवायची नाहीये। आता यामध्ये एक जो ओलावा असतो तो पण जातो आणि डाळ आपली छान कुरकुरीत होते। या गरम डाळीवरच मी ही फुटाण्याची डाळ टाकून घेत आहे कारण मी फुटाण्याची डाळ खाऊन पाहिली, एकदम खुसखुशीत आणि खमंग लागते। महिला भाजण्याची गरज नाही। गरम डाळीवर फुटाण्याची डाळ टाकल्यामुळे ती थोडीशी आतमध्ये भाजून पण निघते, म्हणजे सादळा असला तर तो निघून जातो। आणि इकडे मी गॅस बंद केला आहे। फक्त आपल्याला माझी कढई जाडबुडाची असल्यामुळे याला ताव आहे आणि कढई अगदी 2 मिनिटे पोहे आपल्याला असे फिरवून घ्यायचे। गरज वाटल्यास गॅस चालू करू शकता 1 मिनिट। हे गरम झालेत चांगले, हे चेक करायचे आणि हे थंड झाले की मग कुरकुरीत होतात। यावरच आपल्याला हे पोहे काढून घ्यायचे आहेत। गॅस मी चालू केलेला आहे। तीळ सोडून हे बाकीचे सगळे मसाले आपल्याला मंद गॅसवर थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे आपल्या चकलीला एक खमंग स्वाद येतो। कढई जाडबुडाची आहे म्हणून मी गॅस बंद केलेला आहे कारण कढई भरपूर गरम आहे। हे मसाले आपल्याला जास्त भाजायचे नाहीत। मस्त सगळ्या मसाल्यांचा लगेच सुवास यायला लागलेला आहे। मसाले सतत आपल्याला मिक्स करून घ्यायचेत आणि हे पण मसाले असं पाहायचं गरम झालेत की नाही, ते भरपूर गरम झालेले आहेत। हे एका ताटात काढून घ्यायचे आहेत। तीळ मी भाजलेलेच आहेत पण तुम्हाला दाखवण्यासाठी या गरम कढईमध्ये 2 मिनिटं हे तीळ परतले तरी चालतात, म्हणजे ते पण असे खमंग लागतात। तीळ आपल्याला कढईतून बाजूला काढून घ्यायचे। तिन्ही डाळी आणि पोहे थंड झालेले आहेत। आता आपण इथे चकलीमध्ये 3 प्रकारच्या डाळींचा वापर करतोय म्हणजे ती चकली चवीला छानच होते। तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही गिरणीवरून पण दळून आणू शकता। पीठ आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। हे पीठ मी पिठाच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे। पीठ चांगलं बारीक झाले पण वरती असे थोडेसे कण राहू शकतात, हे आपल्याला घ्यायचे नाहीयेत। हे मसाले थंड झाल्यावर हे पण बारीक करून घ्यायचे आहेत। मी रेडीमेडच तांदळाची पिठी वापरलेली आहे। तुमच्याकडे घरगुती केलेली ती घेतली तरी चालेल। मी 2 वाट्या इथे तांदळाची पिठी ती पण आपल्याला चाळूनच घ्यायची आहे। यामध्येच आपल्याला भाजलेले तीळ घ्यायचे आहेत। हे भाजलेले तीळ आपल्याला पिठातच घ्यायचे आहेत, आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे नाही आहेत कारण मग त्याला एक ओलसरपणा येतो। हे पण फार महत्त्वाचं आहे। आणि हे पीठ सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। पीठ मी वाटीने मोजून घेत आहे। साधारण 3.5 ते 4 वाट्या पीठ भरलेलं आहे। थोडंसं कमी जास्त झालं तरी चालतं आहे। हे 1, 2, 3 आणि वरती थोडं कमी जास्त 4 वाट्या पीठ झालेलं आहे। 4 वाट्या पीठ आहे तर इथे मी 3 वाट्या पाणी घेत आहे। आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि आता गरज पडली तर आपण वरून नंतर पाणी घेऊ शकतो। पाण्याला उकळी यायला लागल्यानंतरच आपल्याला गॅस बारीक करून यामध्ये मसाले टाकायचे। अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे। आता तिखट मी येथे माझं जरा बऱ्यापैकी तिखट आहे म्हणून मी 1 ते 1.5 चमचा तिखट घेणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। महत्त्वाचं म्हणजे इथे हिंग पाव चमचा घ्यायचा आहे। 1 चमचा धना पावडर घ्यायची आहे।
साधारण 1 ते सव्वा ते दीड चमचेच मीठ घ्यायचे. मीठ फार सुरुवातीला टाकायचं नाहीये, कमी वाटलं तर आपण मागून टाकू शकतो. आणि आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. पाणी आटवायचं नाही आपल्याला. गॅस बंद करून टाकलाय मी. हा आपल्याला 2 चमचा तयार केलेला मसाला आहे तो टाकायचा आहे. तुम्ही सगळा जरी घेतला तरी पण ती छान चविष्ट चकली होते. घरचं लोणी आहे, तुम्हाला विकतचं लोणी घ्यायचं असेल तर विकतचं लोणी घेऊ शकता. मी येथे 4 वाट्याला 2 चमचे लोणी घेणार आहे. आता परत आपण थोडा 1 मिनिट गॅस चालू करूया. प्रमाणापेक्षा जास्त लोणी टाकू नका. का तुमच्याकडे लोणी नसेल तर तुम्ही इथे तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता, पण जास्त प्रमाणात नका टाकू. आपल्याला साधारण 2 ते 2.5 चमचे तेल किंवा तूप टाकायचं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपल्याला आता कढईत न टाकता पीठ हे आपण परातीत जे पीठ घेतले त्यामध्ये हे सगळं बॅटर घेणार आहोत. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पीठ आणि पाणी मिक्स केलेलं आहे. पाण्याच्या वाफा अजून निघत आहे आणि आपल्याला हे थोडी एक वाफ येऊ देऊ, म्हणून यावर असं झाकण पालतं घालून ठेवूया 5 मिनिट. पिठाला वाफ बसल्यानंतर पीठ थोडं कोमट होऊ द्यायचं आहे, म्हणजे आपल्या हाताला चटके बसणार नाहीत. आणि हे पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला सगळा व्यवस्थित लागला जातो. इथे जर पाणी जास्त झालं असतं तर आपली फजिती झाली असती. म्हणजे सुरुवातीला थोडं ते जे प्रमाण सांगितलं आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हे पीठ सगळं मिक्स केल्यानंतर मी याची चव घेऊन पाहिली. यामध्ये मला थोडी मिरची पावडर जास्त वाटते. मी आता रेडीमेड मिरची पावडर आणली, ती जास्तच तिखट आहे. तर मी जे प्रमाण सांगितलं आहे त्यापेक्षा तुम्ही कमी मिरची पावडर टाका. साधारण 1 चमचा ते सव्वा चमचा मिरची पावडर टाकली तरी चालेल. नंतर तुम्ही यावेळेस पीठ चेक केल्यावरती जर तुम्हाला मिरची पावडर कमी वाटली तर तुम्ही इथे मिरची पावडर थोडी वाढवू शकता. आता या पिठाला थोडी पाण्याची गरज आहे, तर मी जो आपण मसाला बनवला होता पाणी त्याच्यात मध्येच थोडं पाणी घालून हे कोमट पाणी केलेलं आहे. आणि आता गरजेनुसार थोडं थोडं घेते, म्हणजे आपले मसाले पण वायाला जात नाहीत. खूप पाणी एकदम घेऊ नका, नाही तर पीठ पातळ होऊ शकतं. आणि फार घट्ट पण पीठ करायचं नाही तर चकल्या मोडतात. आता खरी मेहनत इथे तुम्ही पीठ चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. थोडंसं गरजेनुसारच आपल्याला थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे मी अर्ध पीठ एकदम मऊ करून घेतलेलं आहे आणि अर्ध पीठ तसंच ठेवले. आता या सगळ्या पिठाला मला जवळजवळ अर्धी ते पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. काय होतं, सुरुवातीला जास्त पाणी टाकलं तर आपली फजिती होऊ शकते, पण नंतर थोडंसं वापरलं तर काय असतं, प्रत्येक धान्याला कमी जास्त पाण्याचा ते शोषण करत असतं, मग कमी जास्त पाणी लागू शकतं. हे मी असं पीठ मळून मऊ करून घेतलेलं आहे, म्हणजे आपली चकली कुठे तुटली नाही पाहिजे. खूप गडबड करायची नाहीये. थोडंसं हे किती घट्ट ठेवायचं, पातळ ठेवली तर ती खूपच कडक होणार. मग हे पाहतं असं हाताला लागलं पाहिजे आपल्या. हे पाणी मळलं एवढं छान ना, हाताला चिकटत पण नाहीये. पीठ आपल्याला उघडं ठेवायचं नाहीये, कारण ते कोरडं पडू शकतं, तर त्यावर असं एक झाकण ठेवायचं. शक्यतो असे कंगोरे असलेली जाळी घ्या. मग काय होतं, त्यांनी चकलीचे हे मस्त काटे मस्त पडतात. प्लेटला आणि सोऱ्याला आतून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. केव्हा पदार्थ कमी जास्त बिघडू शकतो, तर आपल्याला अगोदर 1-2 चकल्या तयार करून त्या तळून पाहायच्यात. चकली व्यवस्थित पडते का हे पाहायचं. तुकडे पडत असेल तर ते पीठ थोडेसे त्याला पाण्याची गरज आहे असं समजायचं. आता हा सुरुवातीचा भाग असा थोडासा सुरुवातीचा भाग पॅक करायचा आणि बाजूचा भाग पण पॅक करून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोट्या मोठ्या चकल्या करू शकता. सावकाश फिरवायची. तुकडे पडत असेल तर ते सगळं परत काढून टाकायचं. त्याला थोडं परत पाण्याचा हात लावायचा. हे आतमध्ये पण पॅक करायची आणि बाहेर पण पॅक करायची, म्हणजे चकली तेलात टाकल्यावर सुटत नाही. तेल असं सुरुवातीला झाऱ्याने असं हलवून घेतलं म्हणजे तेलाचा सगळीकडे सारखा ताव बसतो. आता माझा थोडासा गॅस मोठा आहे. आता आपल्याला चकली टाकताना थोडा बारीक गॅस ठेवायचा आहे. आपल्याला चकली तळायला शक्यतो पसरट भांडं आणि चकली बुडेल एवढं तेल घ्यायचं आहे. मी शेंगदाणा तेल घेतले. अगोदर आपण एक छोटासा तुकडा तळून पाहूया. तेलाला तावा आलेला आहे. आपण ज्या तयार केल्या 2-3 चकल्या त्या तळून पाहूया, म्हणजे आपल्याला कळेल आपलं पीठ कसं झाले, चकली तुटतीये का, कडक झाली का, तेल पितीये का. 1 मिनिट झाला की गॅस असा मीडियम करायचा. आपल्याला गरजेनुसार आपल्याला कमी जास्त गॅस करूनच या चकल्या तळायच्यात. आणि चकली आपल्याला कंटिन्यू अशी हळू सावकाश उलटी पालटी करून तळून घ्यायची, म्हणजे ती दोन्हीकडून चांगली तळली जाते आणि आतमध्ये कच्ची राहत नाहीये. चकली आपल्याला हलक्या हाताने पलटी करायची आहे, म्हणजे चकली तुटत पण नाही आणि व्यवस्थित तळली जाते. असं 4-5 वेळा याला उलट पालट करत राहायचं. कमी जास्त गॅस करत मी या चकल्या तळून घेतलेल्या आहेत. बुडबुडे कमी झालेले आहेत. आता ही चकली आपण काढून घेऊया.
शक्यतो अशा झाऱ्याचा वापर करा, म्हणजे अतिरिक्तचं तेल पटकन खाली पडतं. एका चाळणीवर आपण ह्या सगळ्या चकल्या काढून घ्यायच्यात. चकलीच्या बाबतीत ह्या टिप्स तुम्ही अगदी फॉलो करा. 2-3 चकल्या मी तयार केल्यात. चकली पूर्ण थंड होऊ द्यायची आहे. गॅस बंद करून टाकायचा आहे. चकली टेस्ट करायची, कशी झाली काय झाली आपल्याला कळते. हे अतिशय छान झाली, सगळं माप पद्धतशीर आहे, पण तरीही आपल्याकडून कमी जास्त होऊ शकतं. तर तुम्ही टेस्ट करून जर चांगली चकली झाली तरच ती पुढची चकली पीठ मऊ करून सगळ्या चकल्या तळून घ्यायच्यात. चकली थंड झाल्यानंतरच कुरकुरीत लागते, तेव्हाच खाऊन पाहिजे. शिवाय चकल्या तळून झाल्यावर थंड झाल्यावर फार वेळ उघड्या ठेवायच्या नाही, वातावरणाने चकल्या सादळल्या जातात. हे पहा, चकलीचा तुकडा केला, एकदम मस्त आतमध्ये खुसखुशीत झालेली आहे. मी खाऊन पाहते, मस्त खुसखुशीत झाली आहे. अशाच पद्धतीने या सर्व चकल्या मी तयार करून घेणार आहे. पीठ सोऱ्यात भरताना जर पाण्याची गरज असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि पीठ मऊ करून आपल्याला सोऱ्यामध्ये भरायचं आहे. मी लाकडी पाट्यावरती या सगळ्या चकल्या आता काढून घेणार आहे. शक्यतो पाटावर काढा, कारण काय होतं, प्लॅस्टिकच्या पेपरवरती त्याला ओलसरपणा चकलीला खालीून येऊ शकतो. तोंड असं बंद करायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोट्या मोठ्या चकल्या काढू शकता. अगदी अशी छोटी पण काढू शकता किंवा मोठी पण काढू शकता. हलक्या हाताने एकदम पॅक करायच्या आहेत. चकली म्हणजे एकदम नाजूक करायचं काम आहे आणि होती पण ती सुरेख. चकल्या मी घडवून घेतलेल्या आहेत. काय होतं, आपण तोपर्यंत दुसरं पीठ, वातावरणामुळं तांदळाचं पीठ बऱ्यापैकी पाणी शोषून घेतं आणि काय होतं, मग आपण चकली करताना तुकडे पडतात. मग आपल्याला कळत नाही, अरे आपण प्रमाण तर सगळं व्यवस्थित घेतलंय, तर ते पाणी सोकल्या गेल्यामुळं त्याचे तुकडे पडतात. म्हणून परत थोडंसं असं पाणी घ्यायचं, पाण्याचा हात लावूनच पीठ मऊ करायचंय, पाणी ओतायचं नाहीये. हे पहा, असं मऊ पीठ झालं म्हणजे चकली आपली करताना तुटत नाही. तुम्हाला घडवलेल्या चकल्या उचलायची भीती वाटत असेल तर तुम्ही असं एखाद्या उलटण्यावर किंवा झाऱ्यावर घेऊन सुद्धा या चकल्या अशा तेलामध्ये सोडू शकता. तेलाला ताव आलेला आहे, पण मी गॅस बारीक केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे पीठ मऊ करून घेतल्यावर सोऱ्याने चकल्या पाडल्या म्हणजे 10-15 चकल्या अशा काढायच्या, त्या तळायच्या. मग परत दुसरं पीठ मऊ करून परत त्या चकल्या काढायच्या आणि त्या तळायच्या. चकल्या फार सुकू द्यायच्या नाहीत. आता उरलेलं पीठ असतं तर मी काय करते, चकलीची प्लेट बाहेर काढते आणि या पद्धतीने असं अंगठ्याने दाबलं म्हणजे त्याचे असे छान मस्तपैकी चकल्याचे तुकडे पडतात. पीठ वायाला जात नाही. हे शेवटच्या पिठाचं काय करायचं हा फार पहिल्यापासून प्रॉब्लेम असायचा. त्याचं डोकं असं लावलंय मी. प्रतिभा फिरोदिया किचनमध्ये काटकसर करायची कशी हे तुम्हाला नक्कीच शिकायला मिळेल. आपल्या सर्व चकल्या तळून तयार झालेल्या आहेत, मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत. आणि शिवाय जर तुमची चकली तळताना असे तुकडे पडले तर टेन्शन घ्यायचं नाही. आमचेही असं तुकडे पडतात. आणि समजा हे चाळणीत घातल्यामुळे एक्स्ट्राचं तेल इथे खाली पडलेलं आहे, तर यावर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ पुसून घ्यायचं. आता महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारची चकली करा, ती तळून झाल्यानंतर चाळून घेतलेल्या कांद्या पोह्यांवर ही चकली तुम्ही ठेवायची आहे. त्याचं अतिरिक्तचं तेल या पोहामध्ये सगळं खेचलं जातं आणि हे पोहे जेव्हा तेलकट होतात तर ह्या पोह्यांची सुद्धा मी आंबट गोड तिखटचा चिवडा दाखवलेला आहे, तो पण तुम्ही अवश्य बनवायचा आहे. मस्तपैकी खमंग अशी आपली चकली तयार झालेली आहे. मस्त कुरकुरीत झालेली आहे. जर तुमच्या काही चकल्या चुकून सादळल्यासारख्या झाल्या तर त्या तुम्ही कडक तेल करून त्यामध्ये परत तळून घ्यायच्या आहेत. शिवाय ती चकली थंड झाल्यावरती हवाबंद डब्यामध्ये या भरून ठेवायच्या आहेत, म्हणजे चकली सादळत नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट माझ्या वाचनात आली की भरती ओहोटीची जी वेळ असते तर जर तुम्ही भरतीच्या वेळेस जर तळलेले पदार्थ केले तर ते चांगले होतात आणि तेल कमी पितात. ओहोटीच्या वेळेस केले तर तेल जास्त पितात. याची माहिती तुम्ही इंटरनेटवर पाहू शकता. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.